या कार्यक्रमाच्या अध्यक्ष महोदया, या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे मॅडम, त्याचबरोबर प्रादेशिक उपायुक्त देवसटवार साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, इथे जमलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व मुख्याध्यापक, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे इथे जमलेले सर्व चिमुकले. या काही जणांना आवडत नाही चिमुकले, आमच्याकडे चिमुकले तर तुम्ही. सुंदर असा कार्यक्रम इथे ऑर्गनाईज केलेला आहे समाज कल्याण विभागाने आणि एकदम महत्त्वाचे विषय इथे घेतलेले आहेत. मग तो व्यसनमुक्तीचा असेल, ट्रान्सजेंडरचा असेल, अंधश्रद्धा निर्मूलनचा असेल, दिव्यांगांचा असेल आणि सर्वात महत्त्वाचा विषय जो मला वाटतो की संविधान वाचन व याची गरज काय आहे आजच्या समाजाला, त्याबाबतचे विषय. हे सर्व असे विषय आहेत ज्यासाठी अनेक डिपार्टमेंट्सला सोबत येऊन काम करावं लागतं. एक डिपार्टमेंटची फक्त याच्यामध्ये जबाबदारी नाही आहे, तर यामध्ये एन्फोर्समेंटची, व्यसनमुक्ती जर मी उदाहरण घेतलं त्यामध्ये एन्फोर्समेंटची गरज आहे पोलीस विभागाच्या माध्यमाने. त्याचबरोबर विविध जे डिपार्टमेंट आहेत, एज्युकेशन डिपार्टमेंट असेल, समाज कल्याण डिपार्टमेंट असेल, यांच्याद्वारे जनजागृतीची गरज आहे. तर त्यामुळे यामध्ये हे सर्व जे विषय आहेत त्याच्यामध्ये अनेक डिपार्टमेंट एकत्र येतात आणि हे विषय त्याच वेळेस सक्सेसफुली आपण ॲज अ ॲडमिनिस्ट्रेशन आपण हँडल करू शकतो. ज्यावेळेस या सर्व डिपार्टमेंटची एकरूपता याच्यामध्ये दिसते, एकता याच्यामध्ये दिसते आणि कुठेतरी एकत्र येऊन हे सर्व विषय टॅकल केले जातात. ब्लॅक मॅजिक ऍक्ट, अंधश्रद्धा निर्मूलन हे फार महत्त्वाचा विषय आहे आणि अनेक जे नागरिक शहरामध्ये राहतात, जे सध्या मिडल क्लासमध्ये आहेत, त्यांना याविषयी भरपूर जागरूकता नाही आहे की किती मोठ्या प्रमाणात अजून पण ग्रामीण भागामध्ये अंधश्रद्धा किती अजून पण विरघळीत आहे आणि किती चांगला त्याचा होल्ड ग्रामीण भागामध्ये आहे. गडचिरोली क्षेत्रामध्ये मी काम केलेलं आहे, जिथं अंधश्रद्धाचं फार मोठं प्रमाण आहे आणि त्याचं सर्वात मोठं प्रमाण मी आमच्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये बघितलेलं आहे. तिथं भूमका नावाचा एक प्रकार असतो. भूमका म्हणजे एखाद्या 10 गावाचा इलाका ज्याला म्हणतात, ते 10 गावाचा प्रमुख आणि तो रिलिजियस हेड पण आहे, तो त्या एरियाचा डॉक्टर पण आहे आणि तो त्या एरियाचा काइंड ऑफ एक तिथल्या ग्रामपंचायतचा काइंड ऑफ हेड असतो. कॉन्स्टिट्युशनल बॉडी, कॉन्स्टिट्यूशनची काही रिलेशन नाहीये, फक्त पारंपरिकरित्या ते चालत आलेलं आहे. तर मी एक बघितलं होतं की ज्यावेळेस पण एखादं मोठं कोणतं ऑपरेशन असायचं त्यावेळेस आमचे लोक जाऊन तिथे भूमकाला पाया पडायचे. तेव्हा हे जे ऑपरेशन आहे, नक्षलवादाविरुद्ध ऑपरेशन असेल, तर ते सक्सेसफुली जावं आणि कोणालाही इजा होऊ नये. अनेक वेळेस मी बघितलेलं आहे की आमचे लोक पोलीस कर्मचारी जे ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहेत, ज्यावेळेस त्यांना कोणती दुखापत व्हायची, कोणती इजा व्हायची, काही आजार व्हायचा, कोणतं व्यसन लागायचं, त्यावेळेस ते भूमकाकडे जायचे आणि त्याला विनंती करायची की तू काहीतरी आम्हाला मदत कर. तो काहीतरी रसायन काहीतरी बनवून द्यायचा आणि भरपूर वेळेस त्याच्याने हेल्थ प्रॉब्लेम्स एवढे व्हायचे. तर ज्यावेळेस पोलीस प्रशासनामध्ये एवढा मोठा प्रॉब्लेम आम्हाला दिसून येत होता, तर जनतेमध्ये तर अजून मोठा प्रॉब्लेम होता. मग याच्यामध्ये अनेक टाईपच्या अशा घटना व्हायच्या. लैंगिक शोषण व्हायचं महिलांचं, अनेक औषध उपचाराच्या नावाखाली आपल्या प्रकृतीच्या विघातक असे पदार्थ दिले जायचे, आर्थिक शोषण व्हायचं. तर हे जे गडचिरोली सारख्या क्षेत्रामध्ये तर आहेच, हा जो एक परंपरा आहे ती आपल्या ग्रामीण भागामध्ये पण आहे. तर या सर्व गोष्टींना जर का आपल्याला समोर जायचं आहे तर कुठेतरी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. अनेक संघटना या भागामध्ये काम करतात आणि ज्यावेळेस पण मी एवढं बघितलेलं आहे की ज्यावेळेस पण प्रशासनाने हात दिलेली आहे त्यावेळेस या संघटना आमच्या सोबत जुडलेल्या आहेत आणि कुठेतरी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. फॉर एक्झाम्पल ब्लॅक मॅजिक ऍक्ट जो आहे तो फार महत्वाचा ऍक्ट आहे. त्याची जनजागृती आमच्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये फार कमी होती. त्यासाठी इथली अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी आहे त्यांनी पुढाकार घेतला. त्यांना आम्ही हात दिले की तुम्ही या आम्हाला प्रशिक्षण द्या. त्यांनी पूर्ण त्या ऍक्टबाबत डिटेलमध्ये आम्हाला प्रशिक्षण दिलं आणि विनामूल्य असं प्रशिक्षण आम्हाला दिलं. ज्यावेळेस आम्हाला व्यसनमुक्ती विरोधी धाव एक ऑर्गनाईज करायची होती, जनजागृती ऑर्गनाईज करायची होती, त्यावेळेस आम्ही फक्त एकदा हात दिली आणि पूर्ण जनता, लातूरची जनताच अशी आहे की फक्त तुम्हाला पुढाकार घ्यायचा आणि एवढा सपोर्ट भेटतो इथे प्रशासनाच्या इतर डिपार्टमेंट्सकडून आणि संघटनांकडून आणि जनतेकडून की कोणताही उपक्रम राबवायला गेला की तो सक्सेसफुलच होणार आहे. आणि त्यामुळं आज जो आपला लातूर सिटी आणि लातूर पूर्ण जिल्हा जो आहे तो एकदम प्रगतिशील अशा मार्गावर आहे. इथे मला एवढा मान दिला आणि कमी वेळ असल्यामुळे मी जास्त टाइम घेणार नाही आणि
सत्कार केला, त्यावर मी प्रशासनाचे पूर्ण आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच अनेक अजून उपक्रम राबवले जातील. आता पोलीस रेझिंग डेच्या निमित्ताने क्रीडा संकुल येथे पोलीस एक्झिबिशन आयोजित केलेलं आहे, जिथे वेगवेगळे पोलीस यंत्रणा कशा प्रकारे काम करते हे सांगण्यात येत आहे. आवर्जून इथे जे यंग मुलं आहेत त्यांनी आवर्जून भेट द्यावी आणि जानकारी घ्यावी. एवढेच आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.